असे सांगितले जाते, की वैवस्वत मनूला एकदा म्हणे शिंक आली आणि त्या शिंकेबरोबर त्याच्या नासिकेतून एक पुत्र प्रगट झाला. त्याचे नाव इक्ष्वाकू असे ठेवले गेले. आता इक्ष्वाकू म्हणजे जो शिंकेतून झाला तो इक्ष्वाकू. हाच सूर्यवंशाचा मूळ पुरुष आहे. सूर्यवंश आपल्याला माहिती आहे, की या सूर्यवंशातच श्रीरामांचा अवतार झालेला आहे. त्याचा पुत्र विक्षुकी विकुक्षी ह्यालाच शशाद असेही नाव पडले होते. आता या शशाद किंवा विकुक्षीचा पुत्र पुरंजय एकदा देवदैत्यांच्या युद्धात देवांनी ह्याला आपल्या सहाय्यासाठी बोलवले. त्याकाळी अशी पद्धतच होती, की ह्या सूर्यवंशी लोकांना देव आपल्या सहाय्यासाठी नेहमीच बोलवायचे. त्याप्रमाणे हा त्यांच्या सहाय्यासाठी गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी इंद्राला असे सांगितले, की तू बैलाचे रूप घे आणि ह्याचे वाहन हो. त्याप्रमाणे इंद्राने बैलाचे रूप घेतले आणि त्या बैलाच्या पाठीवर बसून या पुरंजयाने दैत्यांशी घनघोर युद्ध केले. त्यामध्ये दैत्यांचा पराभव झाला आणि इंद्राचे म्हणजे देवांचे गेलेले राज्य याने परत मिळवले आणि ते इंद्राला दिले. तेव्हापासून तो ककुस्थू ह्या नावानेही प्रसिद्ध झाला. आता ककुस्थचा अर्थ असा आहे, की बैलाच्या पाठीवर जे मोठं वशिंड असतं त्याला ककुस्थ असे म्हणतात. याच वंशातला 19वा पुरुष युवनाश्व ह्याला पुत्र नसल्याने पुत्र प्राप्त्यर्थ ह्याने यज्ञ केला होता. ह्याला 100 बायका होत्या, परंतु पुत्र नव्हता. त्यासाठी ऋषींनी विधीपूर्वक एक यज्ञ केला आणि पुत्रप्राप्तीच्यासाठी जल मंत्रून एका कलशामध्ये भरून ठेवले. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी सर्वजण स्नान केल्यानंतर ते जल प्राशन करणार होते. राजा आणि त्याची काही स्त्रिया यज्ञ मंडपाजवळच झोपल्या होत्या. रात्री अचानक त्या राजाला खूप तहान लागली आणि त्यांनी इकडे तिकडे पाणी कुठे मिळतंय का ते पाहिलं. पण इतक्या रात्री त्या अंधारात त्याला कुठेच पाणी मिळेना. तेवढ्यात त्याला यज्ञ कुंडाच्या तिथे एक पाण्याने भरलेला कलश किंवा तांब्या दिसला. त्याला एकदम हायसे वाटले आणि तो त्या कलश त्याने उचलला आणि तोंडाला लावून ते सर्व पाणी घटाघटा पिऊन टाकले. सकाळ झाली, सर्वजण जागे झाले. ऋषींनी बघितले तर तो कलश रिकामा दिसला. ते म्हणाले, ह्या कलशातलं मंत्रवलेलं पाणी कुठे गेलं? त्यांनी सगळी चौकशी केली. तेव्हा त्यांना असं कळलं, की राजांनी ते रात्री पाणी पिऊन टाकले. बापरे! आता काय होईल माहिती नाही. आणि त्या ऋषींना तर फार काळजी वाटायला लागली आणि ऋषींना ज्याची काळजी वाटत होती तसेच घडले. कारण राजांनी पाणी प्यायले होते ते मंत्रवलेले, त्याच्यामुळे त्या राजाच्या पोटातच गर्भ वाढायला लागला. शेवटी तो दिवसेंदिवस गर्भ वाढत होता आणि यथावकाश प्रसूतीची वेळ आली तेव्हा त्याचे प्रचंड पोट दुखायला लागले. तो प्रसव वेदनेने तळमळू लागला. पण आता करणार काय? हा पुरुष आहे, हा प्रसूत कसा होणार? सर्वांना खूप काळजी वाटली. तेव्हा काही ऋषींनी आणि राजवैद्यांनी असेल किंवा त्या काळच्या आपण डॉक्टर म्हणूया, त्या लोकांनी मिळून ह्याची डावी कूस फाडून पुत्र बाहेर काढला. देवा ब्राह्मणांच्या कृपेमुळेच युवनाश्व मेला नाही, तो सुखरूप राहिला. तर आपण एक विचार करायला हरकत नाही, की हे सुद्धा त्या काळी केलेलं एखादं सिझेरियन ऑपरेशनसारखं ऑपरेशन असेल, त्याच्यामुळे राजा आणि तो मुलगा दोन्हीही सुखरूप राहिले. इथपर्यंत सगळं ठीक झालं. पण आता ते जन्माला आलेलं बाळ, त्याला भूक लागली हो आणि आता भुकेसाठी ते जोरजोरात रडू लागले. आता विचार करा, की त्याला दूध कोणी द्यायचे? दूध पाजणार कोण त्याला? कारण त्याची आई म्हणजेच तो राजा होता, तो एक पुरुष होता. त्याच्याजवळ दूध मिळणं ह्याला शक्यच नव्हतं. मग आता काय करायचं? तेव्हा इंद्राने आपली अमृत स्रवणारी करंगळी त्या बाळाच्या तोंडात घातली
व मानधाता म्हणजे हा मला पिल किंवा मी ह्याला दूध पाजेन असे तो म्हणाला. आणि तेव्हापासून ह्या मुलाचे नाव सुद्धा मानधाता असेच पडले. हा मानधाता चक्रवर्ती राजा झाला. ह्याने शेकडो यज्ञ केले. सप्तद्वीपवती पृथ्वीचे पालन केले. सूर्याचे किरण जेथपर्यंत जातात ती सर्व हद्द या मानधात्याची होती. शशबिंदू राजाची मुलगी बिंदुमती ही त्याची पत्नी होती. तिच्यापासून मानधाताला पुरुकुत्स, अंबरीश आणि मुचकुंद असे 3 पुत्र झाले. तसेच 50 कन्याही झाल्या. या 50ही कन्यांचा विवाह सौभरी ऋषींच्याशी झाला आणि त्याचीच कथा इथून पुढे येणार आहे. कोण होते हे सौरभी ऋषी? तर हे एक ऋषी होते. ते यमुनेवर स्नान संध्या करीत असताना त्यांना पाण्यात माशांची क्रीडा दिसली आणि त्यांना वाटले की पृथ्वीवर सर्व प्राणी अगदी जलचर सुद्धा संसार सुख घेतात आणि मी मात्र जन्मभर हा असा एकटा अगदी अंगाला राख पासून कंदमुळे खाऊन राहतोय. संसार सुख म्हणजे काय हे मला माहित सुद्धा नाही. आपल्याला सुद्धा एखादी बायको असती तर खरंच खूप बरे झाले असते. पण आता आपल्यासारख्या ह्या म्हाताऱ्याला आणि थोडक्यात गोसाव्याला कोण मुलगी देणार? कारण ह्याच्याजवळ तर काहीच नव्हते. हा त्या मांध्या त्याला 50 मुली आहेत असे कळले. त्यातली एखादी त्यांनी आपल्याला दिली तर पाहू असा विचार करून हे म्हातारे ऋषी संध्या आटोपून तसेच मांधाता राजाकडे गेले. अर्थातच मांधात्याने त्यांचा आदर सत्कार केला, नमस्कार केला, विचारलं, महाराज कसे काय येणे केले? आपली काय आज्ञा आहे? तेव्हा सौभरी म्हणाले, राजा मला लग्न करून संसार करायची इच्छा आहे आणि मला असे कळले आहे की तुला 50 कन्या आहेत. त्यातली एखादी मला दे की. राजाला तर खरंच हसू आले. तो म्हणाला, पण अहो, म्हणजे कसं काय हे शक्य आहे? आपलं वय, आपलं बाकीचं सगळं म्हणजे आताच्या भाषेत आपल्या स्टेटस त्याचा जर विचार केला, तर एखादी राजकन्या ह्या संन्याशाला आणि इतक्या म्हाताऱ्या माणसाला कशी द्यायची? त्याला काही सुचेना. आणि जर काय राजांनी त्याला नाही सांगितले असते, तर हे ऋषी आहेत, तपस्वी आहेत, हे कोणताही शाप आपल्याला देतील. राजा हुशार होता. त्याने थोडा वेळ विचार केला आणि तो म्हणला, महाराज माझ्या 50ही मुली ह्या महालात राहतात. तेव्हा आपण असं करा, तुम्ही तिथे जा आणि जिला तुम्ही आवडाल ती तुमच्याशी लग्न करेल आणि तिला तुम्ही बरोबर घेऊन जा. मी तुमचं दोघांचं लग्न लावून देईन. आता इतका हा म्हातारा, हा ऋषी, तपस्वी कसं काय एखादी युवती, ती पण राजकन्या ह्याला पती म्हणून स्वीकारणार? म्हणूनच राजाने ही खरं तर युक्ती केली होती. पण ते सौभरी ऋषी होते. ते मनात म्हणाले, असं आहे काय? मला तू मुलगी देण्याचं टाळतोयस खरं तर. कारण मला कोणतीच मुलगी मला पसंत करणार नाही, हे तुला चांगलंच माहिती आहे. पण ठीक आहे, बघ मी काय करतो ते. आणि म्हणूनच ते निघाले. मार्गातच त्यांनी आपल्या तपस्सामर्थ्याने आपले रूप बदलले आणि अतिशय सुंदर, तरुण आणि असे देखणे रूप धारण केले. ते आता अगदी मदनाप्रमाणे सुंदर दिसू लागले. सौभरी राजकन्यांच्या महालात गेले आणि काय सांगू, त्या मनमोहक रूपवान तरुणाला पाहताच त्या सर्व 50 जणी अगदी त्याच्यावर काय म्हणू की भाळल्याच. आणि मग, अगं, तुला नाही, खरं म्हणजे पती मला योग्य आहे, असं करून त्यांनी भांडाभांडी सुरू केली. शेवटी सगळ्याच त्याच्या गळ्यात येऊन पडल्या आणि त्यांनी सांगितलं, की आपण सगळ्याच जणी याच्याशी लग्न करू ना, तसेही आपण बहिणी-बहिणी आहोत. आणि मग काय म्हणता, 50ही मुलींचा तांडा बरोबर घेऊन सौभरी राजाकडे आला आणि राजाला म्हणाला, हे बघ, या सगळ्या मुली माझ्याबरोबर लग्न करायला तयार आहेत. काय करतोस? आता राजाला काय करावं ते सुचेच ना. त्याला आश्चर्य वाटले आणि
शेवटी त्यांनी त्या 50ही कन्यांना त्या सौभरीची बरोबर त्यांचं लग्न लावून दिलं. आता सौभरीचा संसार अगदी थाटात सुरू झाला होता. तारुण्य, वैभव, सुंदर स्त्रिया, एकांत, काही काही कशालाच उणे नव्हते. मनसोक्त कामक्रीडेत कित्येक वर्ष गेली आणि ती अगदी त्या सौभरीला क्षणाप्रमाणे वाटायला लागली. सौभरीचे वैभव पाहून सप्तद्वीपवती पृथ्वीचा अधिपती मांधाताही थक्क झाला. परंतु अग्नीत कितीही तूप ओतले तरी तो तृप्त होत नाही. तसेच अनेक वर्ष इंद्रिय सुख भोगूनही त्याची तृप्ती होत नव्हती. कुणाचीही सुखभोगाची इंद्रियांची तृप्ती कधीच होत नाही. आणि आता एका क्षणाला ह्या सौभरीला ही गोष्ट लक्षात आली. तो म्हणाला की अरे, हे काय करून बसलो मी. एक दिवस संध्याकाळी असेच सौभरी संध्या करताना सावध झाले. त्यांना खूप पश्चाताप झाला. तो म्हणला, त्या पाण्यातली माशांची क्रीडा पाहून मी मूर्खाप्रमाणे वागलो. तपश्चर्या सगळी नष्ट केली, सगळे आयुष्य वाया घालवले. आता स्नान, संध्या, जप, तप, ज्ञान सगळं सगळं गेलं आणि मी खरोखर पशूंच्या प्रमाणे इंद्रियांचा गुलाम झालो. अरे अरे, हे मी काय करून बसलो. त्याला खूप पश्चाताप झाला आणि सौभरी एकदम अंतर्मुख आणि विरक्त झाला आणि तो तपासाठी वनात निघाला. तेव्हा त्याच्या सर्व पत्नी सुद्धा सर्व संग त्याग करून पती समवेत वनात गेल्या. सौभरीने तीव्र तप केले. जीवात्मा व परमेश्वराशी तो एकरूप झाला. पतीची गती पाहून त्या सर्व पतिव्रता स्त्रियांनी अग्निप्रवेश करून सहगमन केले. ह्या वंशात 28वा पुरुष राजा हरिश्चंद्र असा होता. त्याची कथा आपण नंतर पाहूया.